आज मी इकडे घरी आलेली आहे मावशीकडे माझ्या, आणि तिने एवढी घर छान छान लावलेत ना झाडं. ती आता आपल्याला सांगेल तिच्या झाडांबद्दल माहिती. सांगा तर तू. हे आहे बोन्साय केलेलं वड, पिंपळ आणि कडुलिंब. ह्याला जवळजवळ 5-6 वर्ष झालेले आहे. मी तुम्हाला दाखवते त्याला किती छान केलंय तिने. हे पिंपळाचं आहे. हे वड आहे. हे मागे तुम्हाला दिसते ती वडाची फांदी, आणि हा कडुलिंब, आणि हा कडुलिंब आहे आता तिच्या ह्याच्यामध्ये. छोटासा कडुलिंब आहे, खूप छान आहे. आणि हा आहे गवती चहा. गवती चहा. आणि ही आहे तुळस. याच्यात 5 प्रकारच्या तुळशी आहेत. 5 प्रकारच्या. कुठली कुठली आहे ग मावशी? एक कृष्ण तुळस, दुसरी रमा राघव, आणि तिसरी कुठली रमी म्हणून आहे एक, आणि एक सुगंधी. छान वास पण इतका छान येतो ना त्याचा वास येतो. हे फुलाचं झाड आहे. हे जरबेऱ्याचं आहे. हे कुठलं झाड आहे का मावशी? याला पांढरी फुलं येतात आणि महादेवाला वाहतात. हे बनारस पान आहे. ही पानं आलेली आहेत त्याला. हो, सुंदर आहे, सुंदर. आणि हे काय ग मावशी? हे पुदिना आहे ना? पुदिना आणि कढीपत्ता आहे. हे औदुंबराचं झाड आहे. उंबरच आहे ना तो? तिथला औदुंबर. हा पण वड पिंपळ आहे. हे दोन्ही एकत्र. ह्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्यात बी कडुलिंब आणि ते आहे. बाकी ही गुलछडी आहे. आणि हा विशेष म्हणजे मी हा व्हिडिओ काढायला घेण्याचं कारणच एक होतं, ही इथं सुंदरसं हे जे झाड लावलंय इथं खाली तुम्ही बघता तर हे काय, तर हे तुम्हाला कळायला असेल हे काय. हे आहे स्ट्रॉबेरी, आणि मला ती म्हटली तू खा, पण मला माझा मोह आवरला नाही की त्याचा मी पहिला व्हिडिओ करावा आणि नंतर इथे छान. बघा तुम्ही इथे इथे 7 आल्यात. इतक्या सुंदर तरी केले ते, भारी भारी सगळं. आणि ती स्ट्रॉबेरी म्हणजे वा 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 वा, खाण्यासारखी आहे. ती गोड पण आहे, थोडी आंबट गोड आहे. ही खायची पाने आहेत. अशी पानं तुम्ही कुठंच पाहू शकत नाही. एवढी मोठी मोठी पानं आलेली आहेत त्याला, आणि ते पण एवढी छोट्या कुंडीत आहेत. हा देवगडचा आंबा आहे, तो पण छान आला. आणि ही मिरची आहे आपली ह्याची बेडगी मिरची. मिरची आणि मिरच्या बघा तुम्ही, बघू शकता केवढ्या मिरच्या आलेल्या आहेत मावशी. कसली भारी मिरची आहे. बेडगी मिरची आहे इथे. अरे वा, किती छान आलं. 18 मिरची आलते, त्या तोडल्या. आता हा दुसरा बहर आहे त्याला. किती सुंदर. आणि हे घर मी माझं दुसऱ्या घरी जाताना हे मी तिला देऊन गेले होते. तिने ह्याचं इतकं सुंदर केलेलं आहे बघा. आणि हे कडुलिंब आहे. हे लिंबाचं झाड आहे. हे पण मी तिला दिलं होतं. तू दिलं होतं. त्याची फांदी दिली होती, तिचं तिने लावून त्याला झाड केलेलं आहे तिने. हे गुलाबाचं झाड आहे. गुलाबाचं झाड आहे. तिचे गुलाब पण मोठे येतात. दरवेळेला लावून फिरते मी, बघत असते तिचे गुलाब. ही राणी कलरची सदाफुली आहे. ही व्हाईट कलरची आहे. आणि गुलाब आहे. ह्या गुलाबाचे मोठे गुलाब येतात, नेहमी लावलेले असतात तिच्या डोक्यात. हा केवडा आहे. आणि हे जास्वंद. इथे एक वड आहे, तो जवळजवळ 25 वर्षाचा आहे. त्याला पारंब्या फुटलेल्या आहेत. बघा तुम्हाला दिसते ना छोटे छोटे पारंब्या. इथे दाखवा आता माझा व्हिडिओ सगळ्यांना. छान केले. आणि ही मावशी आहे, तिला एवढं आवड आहे तिच्याबद्दल. हा बोन्साय केलेला पेरू आहे. याला पेरू येतात. याला सुद्धा पेरू येतात. जसे तिच्या इकडे याला येतात म्हटल्यावर त्याला पेरू येतात. आणि हा पण आणि ती सगळ्यामध्ये लावती काही ना काही. हा मला दिसलं हे नारळाचं छोटस आहे, पण तिने नारळाच्या ह्याच्यामध्ये लावलेलं. पण झाड लावलं. आणि हेल्मेट मध्ये सुद्धा नवीन हे ते करत. हेल्मेट घरात पडलेलं, त्याच्यात पण झाड लागलेले. अशा प्रकारची ही सुंदरशी बाग आहे. आणि ह्या बागेत तुम्हाला सगळं काही बघायला मिळतं. जिथे जेवढी स्ट्रॉबेरी जिथं बघायला मिळते ना, तिथं सगळं मिळतं बघायला. आणि खूप सुंदर केलेलं आहे. तुझे केलेलं आहे ना, तू मस्त एफर्ट्स आहेत तुझे. हाऊस आहे तेवढीच, काय करायची. कुठं ना कुठं ते मिळतं ना. ही लेकरच आहेत माझी, मी यांची खूप जोपासना करते.
रात्री पण त्यांना गुड नाईट म्हटल्याशिवाय मी झोपत नाही. सकाळी उठल्या उठल्या आधी मी त्यांचं दर्शन घेते. कोणाला पालवी फुटली, कोणतं फुल उगवलं हे आधी मी पहिलं पाहते आणि नंतर कामाला सुरुवात करते.